नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता तिसरीचा आपल्या सभोवतालचे जग भाग 2 आज आपण अभ्यासणार आहोत. धडा दुसरा, कुटुंब वंशावळ याचा संपूर्ण स्वाध्याय सोडवून दाखवला आहे, तरी सर्वांनी तो वहीत लिहू. योग्य जोड्या जुळवा. अ गट, ब गट आणि योग्य उत्तरे असे रकाने करून दिले आहेत. आईचा भाऊ मामा, वडिलांची बहीण आत्या, आईची बहीण मावशी आणि वडिलांचा भाऊ काका. तरीही सर्वांनी लिहून घ्या. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. पिढी म्हणजे कुटुंबातील आधी असलेल्या व्यक्ती. चूक. पिढी म्हणजे एकाच काळात जन्मलेल्या व्यक्तींचा समूह होय. वडिलांकडील सर्व नातेवाईकांची आडनावे एकच नसतात. उत्तर. वडिलांकडील सर्व नातेवाईकांची आडनावे एकच असतात. वंशावळीच्या अभ्यासातून कुटुंबाचा इतिहास समजत नाही. उत्तर चूक. वंशावळीच्या अभ्यासातून कुटुंबाचा इतिहास समजतो. अशा प्रकारे सर्व विधाने दुरुस्त करून दिलेली आहेत, तरीही सर्वांनी ती वहीत नोंदवणे गरजेचे आहे. ओळखा व लिहा. कधी भांडतो, कधी हसवतो, खेळताना मला रडवतो, मिळतो त्याला आईच्या हातचा छान खाऊ, तो आहे माझा भाऊ. प्रेमाचे झाड म्हणजे छत्र, तिच्याशिवाय मला नाही करमत. माझी माऊली ती म्हणजे माझी. बाबांची बहीण माझे करते लाड, माझ्यासाठी आणते खेळणी खाऊ गोड, ती म्हणजे माझी आत्या. आईचा भाऊ म्हणतो फिरायला जाऊ, हसवतो खेळवतो खाऊ देतो, हा म्हणून आवडतो मला, तो आहे माझा मामा. अशा प्रकारे सर्व नातेसंबंधांची ओळख करून दिली आहे. तुमच्याशी असलेली नाती लिहा. आईकडील नातेवाईक आजी आजोबा मामा मामी मावशी मावस भाऊ मावस बहीण. वडिलांकडील नातेवाईक आजी आजोबा काका काकू आत्या चुलत भाऊ चुलत बहिणी. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कुटुंब वंशावळीतून तुम्हाला कोणती माहिती मिळते? कुटुंब वंशावळीतून आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि त्यांच्यातील नाती समजतात, तसेच आपल्या पूर्वजांची माहिती मिळते. दुसरा प्रश्न, वंशावळ कशी तयार करतात? कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे व त्यांची नाती यांची माहिती गोळा करतात. ती माहिती झाडाच्या किंवा तक्त्याच्या स्वरूपात मांडून वंशावळ तयार करतात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.